पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल 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 पांडुरंग हरी विठेवरी उभा राहिला पांडुरंग भक्तीचा हा रंग पुंडलिकाचा विठ्ठल 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 वा काय व आज आनंदात दिसताय. कीर्तन लई रंगलं होतं जणू. होय चिमणा, आज कीर्तनात मला नव्यानं पांडुरंगाचा महिमा समजला बघ. म्हणजे व सुनबाई या तुम्ही बी. कसं आहे पांडुरंगाचं आणि भक्ताचं एवढंच नातं आहे. पिल्लाला उचलताना मांजर कसं आपल्या पिल्लाला दात लागू देत नाही का? कारण त्याच्यात प्रेम असतंय, माया असत्या. तशीच माया कृपाळू भगवंताची आपल्या भक्तांवर असते. चंद्र उगवताना सागर समध्या मर्यादा सोडून कसा उचंबळून येतो, तसा माझा पांडुरंग बी आपल्या भक्ताची भक्ती बघून उचंबळून येतो. अगदी बरोबर बोललास बघ बाबा. सावता माळी विठ्ठलाचे भक्त सदैव विठ्ठल नामात दंग. मळ्यात काम करता करता सावता माळी म्हणायचे, कांदा मुळा भाजी अन अवघी ठाई माझी. बरोबर सुनबाई. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. समधी लोक वारीला पंढरपूरला जात असत, पण सावता माळी जात नसत. माझा पांडुरंग आपल्या भक्ताचं अंतःकरण जाणून त्याच्या मळ्यात त्याला भेटायला गेला. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल देखी येला डोळा. माझ्या पांडुरंगानं आपल्या भक्ताचा मळा बघितला, भक्त बघितला. पांडुरंग भक्ताच्या मनातलं जाणतो. खरंच जाणतो. पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेचा ध्यास बघून तो कैवल्याचा पुतळा, वैकुंठाचा राणा आपल्या भक्ताच्या भेटीला आला. हा असा पाठमुरा पुंडलिक उभा होता. विठ्ठल म्हणाला, पुंडलिका अरे मी तुझ्या भेटीला आलो आहे. तर पुंडलिक कसं म्हणतो माहितीये का, ही गे इठ, त्या इटेवर उभा राहा. मी माझ्या आई वडिलांचं पाय चेपतो. पाय चेपून झालं की तुला भेटायला येतो. तवर त्या इटेवर उभा राहा. आणि ते परब्रह्म 28 युग त्या इटेवर उभे राहिले. ते असं नाही म्हणले की तुला शक्य नाही तर तू येऊ नगस. ते सवता आपल्या भक्ताच्या दारात जाऊन उभं राहिले. कशाला पाहिजे राऊळ, कशाला पाहिजे देव. आपल्या भक्ताचं अंगण हेच त्याचं निवास. आणि त्यानं दिलेली ती ईट हेच त्याचं आसन. राहिला उभा. अन किती 28 युग उभा राहिला.